संगणकाची भाषा. आपल्याला जर संगणकाशी संवाद साधायचा असेल किंवा त्याला काही सूचना देऊन काम करून घ्यायचे असेल तर ते प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या माध्यमातून करता येते. म्हणजेच प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा उपयोग करून आपण भौमितिक आकार, विशिष्ट चित्रे, ॲनिमेशन करणे, गणिती क्रिया करणे अशा सर्व प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. पण आपल्याला संगणकाकडून काम करून घ्यायचे असल्यास त्याला काही सूचना द्याव्या लागतात. त्या सूचना देण्यालाच प्रोग्रॅमिंग लँग्वेज असे म्हणतात. संगणकाला सूचना देण्याकरता किंवा प्रोग्रॅमिंग करण्याकरता संगणकामध्ये बरेच प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे सॉफ्टवेअर उपलब्ध असतात. या पाठात आपण अशाच एका सॉफ्टवेअरचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण संगणकाला सूचना देऊन गणित करू शकतो, ॲनिमेशन तयार करू शकतो, आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या तयार करू शकतो, खेळ तयार करू शकतो. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे स्क्रॅच. आता आपण स्क्रॅच या सॉफ्टवेअरची ओळख करून घेऊ. मी आहे स्क्रॅच. स्क्रॅच ही एक नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. तिच्या मदतीने आपल्याला संगणक किंवा मोबाईलवरील खेळ, विविध ॲनिमेशन, गोष्टी इत्यादी तयार करता येतात व इतरांनाही त्या दाखवता येतात. स्क्रॅच कशासाठी वापरता येते? गणिती क्रिया, ॲनिमेशन तयार करणे, ग्राफिक प्रोग्रॅमिंगची ओळख, ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळ तयार करणे, तर्कशुद्ध विचार करणे. स्क्रॅच सॉफ्टवेअर स्टार्ट, प्रोग्रॅम, स्क्रॅच या पाथने सुरू करा. ही आहे स्क्रॅच सॉफ्टवेअरची विंडो. आता आपण या विंडोची ओळख करून घेऊ. हा आहे स्प्राइट. स्क्रॅचमध्ये प्रत्येक चित्राला, भौमितिक आकृत्यांना आणि क्लिप आर्टला स्प्राइट असे म्हणतात. स्क्रॅचमध्ये प्रोग्रॅमिंग स्प्राइटसाठीच करावी लागते. जोपर्यंत तुम्ही आवश्यकतेनुसार स्प्राइट इन्सर्ट करत नाहीत तोपर्यंत प्रोग्रॅमिंग करू शकत नाही. जिथे स्प्राइट इन्सर्ट होतो त्या भागाला स्टेज असे म्हणतात. आपण स्टेज विविध रंगांनी आणि चित्रांनी बदलू सुद्धा शकतो. या ग्रीन फ्लॅगने केलेली प्रोग्रॅमिंग सुरू होते आणि ॲनिमेशन स्वरूपात दिसते. हे आहे स्टॉप प्रोग्रॅमिंगचे बटन. याने सुरू असलेले ॲनिमेशन थांबते. या बटनला प्रेझेंटेशन मोड असे म्हणतात. या बटनवर क्लिक केले की आपण प्रोग्रॅमिंग फुल स्क्रीन करून प्रेझेंट करू शकतो. या दोन कमांड्सना व्ह्यू मोड असे म्हणतात. पहिला व्ह्यू मोड स्विच टू स्मॉल स्टेज हा आहे. याने स्टेज एरिया लहान होतो आणि स्क्रिप्ट करण्याकरता एरिया जास्त मिळतो. दुसरा विभाजित व्ह्यू मोड हा स्विच टू फुल स्टेज आहे. याने स्टेज एरिया आणि स्क्रिप्ट एरिया हे दोन्ही समान होतात. याला म्हणतात टूल बार. या टूल बारमध्ये तुम्हाला 4 टूल्स दिसत आहेत. त्यापैकी पहिला टूल डुप्लिकेट हा आहे. या टूलच्या उपयोगाने आपण स्प्राइटची आणखी प्रत तयार करू शकतो. दुसरा टूल डिलीट आहे. याने आपण स्प्राइट डिलीट करू शकतो. तिसरा टूल ग्रो स्प्राइट हा आहे. याने आपण स्प्राइटचे आकारमान वाढवू शकतो. आणि शेवटचे टूल हे श्रिंक स्प्राइट आहे. याने आपण स्प्राइटचे आकारमान कमी करू शकतो. या एरियाला करंट स्प्राइट इन्फो असे म्हणतात. यात आपण प्रत्येक स्प्राइटची सध्याची स्थिती पाहू शकतो. म्हणजे तो एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर कुठे आहे ते कळते. त्याचे नाव आपण इथे बदलू शकतो आणि त्याची दिशाही अंशांमध्ये पाहू शकतो. स्क्रिप्ट, कॉस्ट्यूम आणि साऊंड यांना टॅब म्हणतात. पहिली स्क्रिप्ट टॅब आहे. त्यामध्ये आपल्याला प्रोग्रॅमिंग करायचे आहे. स्क्रॅचमध्ये प्रोग्रॅमिंगला स्क्रिप्टिंग असे म्हणतात. जेव्हा आपल्याला स्क्रिप्टिंग करायची असेल
तेव्हा स्क्रिप्ट या टॅबवर क्लिक करावे लागते आणि त्या खालील जागेस स्क्रिप्ट एरिया असे म्हणतात. या एरियामध्ये आपल्याला संपूर्ण स्क्रिप्टिंग करावी लागते. स्क्रिप्टिंग करण्याकरिता आपल्याला ब्लॉक मदत करतात. यात एकूण 8 प्रकारचे ब्लॉक आहेत. प्रत्येक ब्लॉकचे कार्य हे वेगवेगळे आहे. आपण प्रत्येक ब्लॉकवर क्लिक केल्याने त्या ब्लॉक्समधील स्क्रिप्टिंग करण्याकरताचे सर्व पर्याय ओपन होतात. त्यांना ब्लॉक पॅलेट असे म्हणतात. या ब्लॉक पॅलेटच्या मदतीने आपण स्क्रिप्टिंग करू शकतो आणि या एरियामध्ये आपण जेवढे स्प्राइट इन्सर्ट करतो तेवढ्या सर्व स्प्राइट्सची यादी दिसते. या एरियाला स्प्राइट लिस्ट असे म्हणतात.